पद्धतीने अधिवेशन संपल्यानंतर एक नवीन प्रथा पाडली आहे. त्या अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेमधून तुम्ही जी मांडलेली मुद्दे आहेत तुम्ही समोर पत्रकार परिषदेमध्ये सांगता, काय सांगता? खरं तर हे माझं तिसरं अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे मुद्दे याच्या व्यतिरिक्त पिंपरी शहरातले महत्त्वाचे सामाजिक विषय, त्याचबरोबर पिंपरी महानगरपालिकेतले काही विषय दरवेळेस या अधिवेशनामध्ये मी घेत असतो. आणि ह्या अधिवेशनात आपण शहरासाठी नेमकं काय करतोय आणि काय करणार आहोत हे कळण्यासाठी आपण ही प्रथा चालू केली आणि त्याला आपण सगळे दरवेळेस उपस्थित राहतात. त्याबद्दल मी सर्वप्रथम आज या ठिकाणी मी अभिनंदन आपलं करतो आणि आभारही मानतो. आज आमचे शहराध्यक्ष माननीय शत्रुघ्न खाडे सर्व आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित. अधिवेशनात जे काही मुद्दे घेतले त्याच्यामध्ये अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय असेल किंवा या ठिकाणी टॅक्सचा विषय असेल, पिंपरी महानगरपालिकेमध्ये चाललेली कामं असतील, मुळा मोठा नदीचा विषय असेल, या व्यतिरिक्त अबकड वर्गीकरण आहे, त्याचबरोबर राज्यामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, सामाजिक क्षेत्रातल्या असतील, हे विषय मी प्रायोरिटी त्या ठिकाणी मांडले. आणि या सगळ्या विषयाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री, माननीय सभापती मध्ये या सगळ्यांनी दिलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं यावेळेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी तालिका सभापती म्हणून काम करण्याची संधी मला या सरकारच्या वतीने मिळाली, त्याबद्दलही मी माननीय सभापतींचा आभार मानतो. 90 अनधिकृत टावर आहे, त्याचा नुकसान ही महापालिकेला होते, याच्यावर कारवाई का केली जात नाही? हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला की आज एवढ्या वर्ष 390 टॉवर्स या ठिकाणी अनधिकृत आहेत आणि त्याला कुठलीही कारवाई महापालिकेने केली नाही किंवा पत्र व्यवहारही केला नाही. मग ते काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होते का इथपर्यंत मी त्या ठिकाणी बोललो. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाई होईल, त्याच्यावर समिती गठीत झाली आहे, त्याच्यावर बैठकही लागली आहे. ही बैठक होऊन आणि जवळजवळ 102 कोटी रुपये थकीत आहे अशी माझी माहिती आहे. ती वसुली 100% येणाऱ्या काळामध्ये होईल. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा माणसाच्या आहेत आणि पाण्याची जबाबदारी सरकारची. या संदर्भात आपण भूमिका मांडली. यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक विषय घेतले. अन्न, वस्त्र, निवारा, त्यामध्ये याच्यामध्ये निघायचा राहिला SRA चा विषय त्या ठिकाणी मी मांडला. ज्या पद्धतीने SRA मध्ये आज अनेक गोरगरिबांना घरं मिळत नाहीयेत, दर्जा सुधारला पाहिजे, या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडल्या. मुळा मुठा नदीचा पर्यावरणाचा विषय, तोही पाण्याशी निगडीत विषय आहे, तोही विषय त्या ठिकाणी मांडला. माझा प्रायोरिटी होती शहरातले विषय जे आपल्याशी निगडीत आहेत ते आपण त्या ठिकाणी त्या करावे. ग्लोबल वाईन संदर्भातून प्रश्न मांडला होता, माझ्याकडे ग्लोबल वाईन्सच्या कंप्लेंट्स लेखी आल्या होत्या. जवळजवळ 700-750 जणांची सही असलेलं ॲप्लिकेशन आलं होतं. त्यामुळे तो विषय मला त्या ठिकाणी मांडावा लागला आणि अशा अनेक प्रश्न जर शहरात असतील तेही आपण येणाऱ्या काळामध्ये मांडू. बघ आज विषय घेतला SC अनुसूचित जातीमधनच आहे. तर यामध्ये म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनामध्ये एका वैयक्तिक मुलीच या विषयाला मार्गी लावतात. हा विषय माझा विषय नाही, हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. तो राज्यांनी लवकरात लवकर तो जाहीर करावा अशी मागणी आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर अभ्यास कमिटी बसवली आहे. अनंत बदर समिती त्याच्यावर काम करते आणि जसा बाजूला असलेल्या आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये हा निर्णय झालेला आहे, तो निर्णय या ठिकाणी व्हावा याची मागणी मी वेळोवेळी करतो. सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना जर काही मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावं लागत असतील तर काय वाटतं? लक्षात घ्या, आमदार हे जनतेचे असतात, ते सत्ताधारी असोत किंवा विरोधातले असोत. आमदारांनीच न्याय मागावा आणि त्यांनीच आंदोलन करावं असं काही नाहीये. हे जनतेचं सरकार आहे, जनतेसाठी आम्ही भांडत असतो. आज माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे पण रस्त्यावर उतरत आहेत. कशासाठी? की प्रशासनाकडनं कामं करायची म्हणून. त्यामुळे हा आमचा अधिकार आहे, तो आम्ही कायमस्वरूपी वापरणार.